नमस्कार, शीतल्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण फोडणीचं वरण बघणार आहोत। यासाठी आपण येथे 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। तुरीची डाळ ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि कुकरला शिजवून घ्यायची आहे। चला तर मग आपण डाळ कुकरला शिजवून घेऊ। आपली डाळ ही शिजून तयार झालेली आहे। मस्त अशी मऊ शिजल्या गेली आहे। आता आपण डाळीसाठी फोडणीला लागणारे साहित्य बघून घेऊ। येथे मिरच्या, कढीपत्ता, ठेचलेला लसूण आणि 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे। तसेच कोथिंबीरही घेतली आहे। आता आपण डाळीला फोडणी करून घेऊ। फोडणीसाठी मी 2 चमचे तेल घातला आहे। जिरे, मोहरी आणि हिंग घालून घेत आहे। आपण फोडणीची डाळ करत असल्याने आपल्याला फोडणी ही चांगली कडक बसली पाहिजे, याचं लक्ष ठेवलं पाहिजे। आता आपण कढीपत्ता घालून घेतला आहे। तसेच ठेचलेला लसूण यामध्ये घालून घ्यायचा आहे। लसूण हा आपल्याला चांगला गोल्डन रंगाचा करून घ्यायचा आहे। यामुळे फोडणीच्या वरणाला एक वेगळी चव येते। त्यानंतर आपण यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घेणार आहोत। हिरव्या मिरच्यांना मी मध्ये कट करून घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरच्या ह्या छोट्या असल्याने मी यांना जास्त बारीक कट केलेल्या नाही आहे। मी फक्त मध्ये सुरीने कट मारून घेतलेल्या आहेत। आता आपण यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत। टोमॅटो ही आपल्याला चांगला मऊसर शिजला पाहिजे एवढं परतवून घ्यायचं आहे। त्यामुळे वरणाला एक आंबट वेगळीच चव येते आणि वरण हे खायला खूप टेस्टी लागतं। टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी आपण येथे गुळाचा खडा घालणार आहोत। गुळाऐवजी तुम्ही साखरही घालू शकता। गुळ घालून एकदा तुम्ही वरण करून बघा, एक वेगळीच चव वरणाला येते आणि खायलाही खूप टेस्टी लागते। आता आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत। आपला टोमॅटोही छान मऊ झालेला आहे। आता आपण यामध्ये हळद घालून घेणार आहोत। हळद चांगली मिक्स करून घेतल्यानंतर आपण यामध्ये घोटून घेतलेली डाळ घालणार आहोत। डाळ तुम्ही जेवढी छान घोटाल तेवढे वरणाला एक चव छान येते। आपली डाळ ही घोटून तयार झालेली आहे। आता आपण ही फोडणीमध्ये घालून घेऊ। मस्त अशी खमंग फोडणी बसली पाहिजे। हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचे आहे। डाळ तुम्हाला कितपत पातळ ठेवायची त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। मस्त अशी डाळ आपली तयार झालेली आहे। ही डाळ खायला अप्रतिम लागते आणि अगदी झटपट होते। यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे। यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहेत। मीठ घातल्यानंतर डाळ 5 मिनिटं आपल्याला उकळून घ्यायची आहेत। डाळ चांगली उकळल्यावर गॅस बंद करून द्यायचा आहे आणि मस्त तुपाची धार सोडून तुम्ही हे वरण खायला घेऊ शकता। याची चव अप्रतिम लागते। आपली डाळ ही तयार झालेली आहे। यावर तुम्ही जेवताना मस्त साजूक तूप घेऊन खाऊ शकता। चव एक वेगळीच येते। तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवनवीन रेसिपी बघायला मिळतील। सबस्क्राईब जरूर करा।